मी बनवते आहे बिर्याणी. तर ही रेसिपी त्यांच्यासाठी आहे ज्यांना कोणाला फर्स्ट टाईम बिर्याणी बनवायची आहे. पटकन पण होते आणि जास्त साहित्य पण लागत नाही. तर पहिल्यांदा मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला. तो कसाही आडवा तेडवा कसाही कट करून घ्या, कारण तो फोडणीला न टाकता त्याची प्युरी करून टाकायची आहे. प्युरी बनवत असताना ज्यांना कुणाला आलं लसूण ॲड करायचं आहे त्यांनी करू शकता, ज्यांना नाही करायचं त्यांनी नाही केलं तरी चालेल. कांदा टोमॅटोची प्युरी करून झाल्यानंतर तांदूळ भिजत घालायचे, जेणेकरून तांदूळ लगेच शिजतात. कांदा आणि टोमॅटो विदाऊट ऑइलच गरम करून घ्या. त्याची प्युरी तेल टाकून त्याच्यात परतवून घ्या आणि त्यात चिकन पण टाका. त्यानंतर आपला तांदूळ टाका जो भिजवलेला आहे आणि त्यात मटण मसाला, बिर्याणी मसाला आणि आपला घरचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल. अर्धा केजी चिकनला अर्धा केजीच तांदूळ घेतलेला आहे मी. त्यानंतर बॉईल केलेले चिकनचं पाणी टाकून त्यावरून मसाले ॲड करा. फक्त त्यात 2च मसाले ॲड करायचे जे पाणी ओतल्यानंतर टाकायचे. एक तर बिर्याणी मसाला आणि दुसरा मटण मसाला. बिर्याणी मी बनवली आणि माझ्या आधीच खायला बसलेत, मला बोलवलं पण नाही यांनी. बिर्याणीसाठी मी कोलम आणि इंद्रायणीचा मिक्स तांदूळ वापरला होता, कारण मला बासमतीचा तांदूळ नाही आवडत.